बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय। तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा। बंधू आणि भगिनींनो, ज्या मुलाला पुढे पाठवायचे असेल त्यांनी त्याच्या नातलगांनी आई वडिलांनी त्यांच्यावर चांगले संस्कार व चांगले वागणे बोलणे शिकवणे आवश्यक असते। जर हे न शिकवल्यास त्याची प्रगती खुंटते। बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन उच्च शिक्षित तरुण राहत होते। ते असे भरपूर असे शिकले होते, परंतु त्यांच्याकडे नोकरी नव्हती। त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती। म्हणून या दोघांच्याही आईवडिलांनी असं ठरवलं की यांना शेतातलं काम येत नसल्यामुळं, हे उच्च दर्जाचं शिक्षण घेतलं, यांना शेतातलं काम येत नसल्यामुळं यांना आपण कंपनीत पाठवूया। परंतु दोघांनाही कंपनीत पाठवलं तर त्या ठिकाणी एकाच्या घरच्यांनी चांगले संस्कार शिकवले, लहानपणी व वागणं बोलणं शिकवलं। मग तो प्रत्येकाशी चांगलं बोलत असे, राहत असे कंपनीतल्या माणसाशी, आणि दुसरा मात्र चांगलं वागतही नसे, बोलतही नसे आणि राहतही नसे। त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या या वागण्यामुळं, राहण्यामुळं त्या कंपनीतून त्याला काढून दिलं आणि दुसऱ्याला मात्र मस्त चांगल्या त्यानं पोस्टवर ठेवलं आणि पुढं भविष्यात तो पुढे गेला। हा मात्र त्याच्या या बोलण्यामुळं, वागण्यामुळं, राहण्यामुळं घरीच राहिला। कारण त्याच्या उद्योग व्यवसायातही तो मागत राहिला आणि त्याने उद्योग व्यवसाय टाकला, परंतु त्याच्यातही तो माग राहिला आणि त्या याच्यातही तो माग राहिला। मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि एवढं की ज्या कोणास त्याच्या मुलाला चांगले संस्कार करावे, चांगलं वागणं बोलणं राहणं शिकावे, तेव्हाच मुलाची प्रगती होऊ शकतं। नसता अशी वेळ येऊ शकतं। एवढी काही सांगत म्हणून माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणालाही काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक सबस्क्राईब सांगा। असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यात सुद्धा काम पडेल। मग तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करावं। एवढं काही सांगायचं मला। धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल।